नमस्कार, आपण पाहत आहात स्त्री शक्ती न्यूज. मी रसिका. कोणतेही नातं तोडणं सोपं असतं, पण जोडणं अवघड असतं. हा नात्यांमधला गुंता वाढवण्याऐवजी तो जर सोडवता आला तर? या प्रश्नाचा शोध घेणारा ॲडव्होकेट यशवंत जमादार हा मराठी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. निर्मिती SK प्रोडक्शन, निर्माते संजीव कुमार अग्रवाल तर अनिकेत अग्रवाल आणि चंद्रकांत ठक्कर हे सहनिर्माते आहेत. दिग्दर्शन रमेश साहेबराव चौधरी यांनी केले आहे. कथा आणि पटकथा संजय नवगिरे यांची आहे. सिनेमाचे DOP आणि संकलक सिद्धेश मोरे आहेत. मंदार चोळकर यांनी यातील गीते लिहिली असून अजित परब यांचे सुमधुर संगीत आहे. अमर लष्कर हे प्रोजेक्ट हेड आहेत. 22 जानेवारी रोजी सिनेमाचा मुहूर्त झाला असून सध्या पिंपरी चिंचवड हिंजवडी प्राधिकरण परिसरात सिनेमाचं चित्रीकरण सुरू आहे, अशी माहिती निर्माता संजीव कुमार अग्रवाल यांनी मंगळवारी पत्रकारांशी संवाद साधताना दिली. तुम्ही जन्मांसाठी आपल्याकडे तर ते आहे ना 7 जन्मांची गोष्ट, आपल्याकडे एका जन्माला थांबत नाही. त्यामुळे त्याच्यातनं घटस्फोट घेणं हे एका परंपरेतनं घटस्फोट घेण्यासारखं. त्यामुळे आपल्याकडे तो आणखीन एक त्रास. तर अशा वेळी काही जोडता येईल का असे प्रश्न. आणि मी अविवाहित असल्यामुळे माझ्याकडे न्यूट्रल जास्त आहे. मी बायस नाही. एक मकरंद देशपांडे म्हणून आणि साधारण वयापर्यंत एका आम्ही आता 57 वर्षाचा आहे, 58 होईल. साधारण अनुभव आलेला असतो आपल्या आजूबाजूला पाहून. रिलेशनही पटकन हवं असतं आणि आम्हाला तिथं बाहेरही पटकन पडायचं. त्याच्यामुळे हे आताच्या या क्विक जगात आमचे आई वडील कसं त्यांनी ऍडजस्ट केले, ऍडजस्टमेंट्स नको. अतिशय छान लिहिली, ते आम्हाला भावली. आणि त्याच्यानंतर एक महत्त्वाचा विषय असा की कुठलीही गोष्ट तोडणं फार एकदम लाईट असतं की तोडू शकतो आपण, पण त्याला जोडणं फार मुश्किल आहे. तर आम्ही विचार असा केला की का आम्ही प्रयत्न असा करू नये. या पिक्चरच्या माध्यमातून समजा एक 10-20 जोडपं जरी सुधारली किंवा त्यांना आपली चूक कळली तर आमचा हा पिक्चर बनवणं धन्य होईल असं वाटतं आम्हाला. सार्थक होईल. संजय नवगिरे यांनी अनेक चित्रपट जे आहेत ते साकारलेले आहेत. त्यामध्ये आताच्या कोविड काळामध्ये इब्रत नावाचा पिक्चर जो आहे त्याचा इब्रत नावाचा जो चित्रपट आहे तो देखील त्यांनी चांगल्या प्रकारे अण्णाभाऊ साठे यांच्या कादंबरीवर चित्रपट लिहिला होता. तरी अशा या रायटरविषयी काय सांगायचं? अतिशय समजून बोलणारे, समजून लिहिणारे आणि आज ज्या समाजामध्ये जे चाललं आहे त्याची त्यांना फार चांगल्या प्रकारे जाण आहे. आणि त्यांनी ते जे मनामध्ये आहे ते अतिशय छान शब्दामध्ये त्यांनी उतरवलं आहे. आणि शब्दात कधीच काही बोलणार नाही, पण संजय नवगिरे जे लेखक आहेत तर लेखकांसोबत जवळजवळ त्यांनी सगळं मिळून गेल्या 3 महिन्यात सरांनी 80 ते 90 तास या पिक्चरला दिले. ॲज अ निर्माते बँक स्टेटमेंट, प्रॉफिट अँड लॉस स्टेटमेंटच्या बाहेर निर्माता जनरली बघत नाही, पण सरांनी स्क्रिप्टपासून एक्झिक्युशनपासून सेट लोकेशन सिलेक्ट करण्यापासून मायन्यूटेस्ट डिटेल्स, स्पॉट बॉय म्हणण्यापेक्षा जो हेल्पर आहे त्यापासून डायरेक्टरपर्यंत सगळ्यांचा जो जोडप आहे, सगळ्यांचा जो कलेक्शन आहे, सगळ्या गोष्टींमध्ये सरांचा जो दखल आहे. ॲज अ प्रोड्युसर दिस इज इमॅक्युलेट. म्हणजे दिस इज रिअली अप्रिशिएबल. मला हेच बोलायचं होतं. मग अशी आता मी म्हटलं तसं की माझ्यासाठी खूप इम्पॉर्टंट विषय आहे हा, महत्त्वाचा आहे. कारण आमच्या पिढीला लग्न आणि लग्नसंस्था याच्याबद्दल म्हणजे काय म्हणू, आमची पिढी खूप फास्ट आहे आणि आम्हाला रिलेशनशिप पण फास्ट हवे असतात, आम्हाला लग्नही फास्ट हवं असतं आणि घटस्फोटही फास्ट हवा असतो. तर ते क्विक जगण्याच्या या सगळ्या गोंधळात आपण जरा थांबून आपल्या नात्याकडे, नातेसंबंधांकडे, कुटुंबाकडे थोडंसं लक्ष दिलं पाहिजे आणि ते जपलं पाहिजे. हे कुठेतरी कोणीतरी सांगायला नसतं आणि मला असं वाटतं की या सिनेमाच्या माध्यमातून ते खूप सहज पद्धतीने, खूप जवळूनही ते तुमच्यापर्यंत पोहोचेल. कारण घटस्फोट होण्याची कारणं तर इतकी क्षुल्लक आहेत. कारण माझी मैत्रीण स्वतः वकील आहे, त्यामुळे मला माहिती आहे की घटस्फोटाची कारणं कुठल्या लेवलला क्षुल्लक असतात. त्यामुळे या सगळ्या याच्यात थोडासा 5 मिनटं जरी शांततेत विचार केला आणि इगो बाजूला ठेवला तर या गोष्टी वाचू शकतात. आणि या सगळ्या गोष्टी एकत्रित मिळून कशा दाखवायच्या ते म्हणजे हा सिनेमा आहे. आणि वडील मुलीचं नातं आणि मग त्यात येणारा काहीतरी एक छोटासा भाग इगो आणि त्यानंतर अगेन वडील मुलीचं नातं पण त्यात येणारं प्रेम आणि प्रत्येक जोडप्यामधलं आणि वेगवेगळी कारणं असतील ते सगळी
खूप छान पद्धतीने आणि आपल्याला जवळची वाटतील अशा पद्धतीने दाखवण्याचा प्रयत्न या सिनेमात. काय वाटतं एकंदरीत आपण जर बघितलं तर हा चित्रपट बघितल्यानंतर घटस्फोटाचे प्रकार जे आहेत ते कमी होण्यास मदत होईल का, काय वाटतं? मला असं वाटतं की थोडं तरी लोक थांबून विचार करतील असं वाटतंय मला. गोष्ट एका पैठणीच्या नंतर एक वेगळा सिनेमा तुम्ही घेऊन येतो. हो, त्या भूमिका आणि या भूमिकेमध्ये खूप फरक आहे. तुम्ही बघितलं असेल तर तुम्हाला कळेलच की त्याच्यात आणि यात खूप फरक आहे. मला सगळे असं विचारतात की एकीकडे लीड केल्यानंतर मग एक आत्ता तसं या सिनेमात माझं पात्र असं कमी आहे, पण मला असं वाटतं की त्याचं महत्त्व किती आहे, त्या पात्रामुळे त्या सिनेमाला किती फरक पडतो हे जास्त महत्त्वाचं वाटतं मला. त्यामुळे या पात्रामुळे या सिनेमात खूप फरक पडत असतो. माझंही आठवत होतं की हे जे कॅरेक्टर आहे म्हणजे जे करते संबोधन जे कॅरेक्टर आहे मॅडमने जे साकारलेलं आहे ते त्यांनीच करावं. हां, मी असं आग्रही होतं की नाही हे कॅरेक्टर आपणच प्ले केलं पाहिजे वगैरे, आणि त्या अनुषंगाने आल्यात पण आणि शूटिंग पण झाले आणि चांगल्या पद्धतीत चाललेलं आहे.